नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026 बाबतीत एमपीएससी कडून म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी विविध स्तरातून मागच्या काही दिवसांपासून विरोध होत होता, विविध जिल्ह्यांमध्ये जे आंदोलन उभं राहिलं होतं, अखेर तो आता निर्णय बदललेला आहे। आता आयोगाकडून नेमकं कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत या संबंधीची अतिशय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परीक्षेच्या तारखेमध्ये बदल झालेला आहे आणि अजून काही नव्याने 3-4 बदल करण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। मूळ मुद्द्याकडे जाऊया। आता महत्त्वाची अपडेट आयोगाकडून आलेली आहे। एमपीएससी साधारणतः 16 जुलैचं हे शुद्धीपत्रक आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 बाबतीत 4 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। आता हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या बाबतीत यामध्ये जे 4 नव्याने बदल करण्यात आलेले आहेत त्याचीच माहिती, म्हणजे या प्रसिद्ध पत्रकाचीच माहिती आपण काही ग्राफिकच्या माध्यमातून एकदम सविस्तर सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा, पहिल्या मुद्द्याकडे जाऊया। आता शुद्धीपत्रकातील जे 4 मुख्य बदल आहेत ते एकाच दृष्टिक्षेपामध्ये आपण बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचा पहिला बदल काय करण्यात आलाय बघा, परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे। अगोदर साधारणतः आयोगाने जाहीर केलं होतं की परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे आणि त्या गोष्टीला विविध स्तरातून अत्यंत खूप जास्त प्रमाणामध्ये विरोध करण्यात आला आणि आता आयोगाने त्यामध्ये बदल केलेला आहे। आता ही जी परीक्षा ही तुमची म्हणजे जुन्या पद्धतीनेच म्हणजे ओएमआर पद्धतीनेच ही परीक्षा पार पडणार आहे। परीक्षा आता ऑनलाईन सीबीटी ऐवजी ऑफलाईन ओएमआर पद्धतीने होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला बदल। दुसरा बदल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नव्याने तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे, म्हणजे पूर्व परीक्षेची तारीख सुद्धा बदललेली आहे आणि मुख्य परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। नेमकं कोणत्या तारखेला असणार आहे आपण सविस्तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणारच आहोत। तिसरा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या, अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता मुदतवाढ मिळालेली आहे। ओके, अर्ज करण्याची आणि ऑनलाईन फी भरण्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता मुदतवाढ मिळालेली आहे। आणि चौथा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या, केंद्र निवड तुम्हाला आता परीक्षा सेंटर निवडण्यासाठी सुद्धा ऑप्शन उपलब्ध होणार आहे। त्या संबंधीची माहिती सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत। चला स्टेप बाय स्टेप पहिल्या मुद्द्याकडे जाऊया। आता परीक्षेचे स्वरूप आणि सुधारित वेळापत्रक ह्या दोन गोष्टींबाबत आपण जाणून घेऊया। आता परीक्षा जी आहे ही साधारणतः ऑनलाईन स्वरूपाची नसून, आता पूर्वी आयोगाने मी सांगितल्याप्रमाणे मगाशी ऑनलाईन जाहीर केली होती, ऑनलाईन स्वरूपाची नसून आता सुधारित ऑफलाईन म्हणजेच ओएमआर आधारित महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे। ओके, पहिला बदल। दुसरा बदल लक्षात घ्या, आता संयुक्त पूर्व परीक्षा अगोदरच्या जाहिरातीमध्ये साधारणतः 27 सप्टेंबर 2026 ला परीक्षा होणार होती। आता या पूर्व परीक्षेच्या तारखेमध्ये सुद्धा बदल झालेला आहे। आता नव्याने परीक्षा होणार आहे तुमची 25 ऑक्टोबर 2026 ला, ही नवीन तारीख जाहीर झालेली आहे। 25 ऑक्टोबर 2026 ला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे। बदल झाले लक्षात घ्या, साधारणतः 1 महिना परीक्षा ही पुढे गेलेली आहे। ओके, त्याच्यानंतर बघा, संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे गट क ची ही अगोदर तारीख पहिल्या जाहिरातीमध्ये जाहीर केलेली नव्हती, आता जाहीर झालेली आहे। तुमची मुख्य परीक्षा कधी होणार आहे? 27 डिसेंबर 2026 या दिवशी तुमची मुख्य परीक्षा होणार आहे। ओके, अतिशय महत्त्वाची माहिती लक्षात घ्या। आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया। अर्ज आणि शुल्कासाठी वाढवलेली जी काही मुदत आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊया। आता अर्ज करण्यासाठी जी तुम्हाला जी मुदत दिलेली आहे ही 31 जुलै 2026 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आता अर्ज सादर करू शकणार आहात। पूर्वीची मुदत ही 17 जुलै म्हणजे अगदी उद्याची शेवटची तारीख होती, त्यामध्ये आता बदल झालेला आहे। तुम्ही आता 31 जुलै पर्यंत अर्ज करू शकणार आहात। त्याच्यानंतर त्याची परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 3 ऑगस्ट 2026। ओके, अतिशय महत्त्वाची माहिती। त्याच्यानंतर तुम्ही जे परीक्षा शुल्क बाबतीत सुद्धा एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या, आता तुम्हाला फक्त ऑनलाईनच पेमेंट करावं लागणार आहे। ओके, म्हणजेच काय बघा, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आलेली आहे। आता फक्त ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय इतर माध्यमातून तुम्हाला शुल्क भरावयासाठी तुम्हाला ऑप्शन येणार आहे। चलनाद्वारे आता तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क भरता येणार नाहीये। ही पण एक महत्त्वाची अपडेट आहे, लक्षात घ्या। चला पुढे जाऊया। आता जिल्हा केंद्र निवडीबाबत हे पण अतिशय महत्त्वाचं आहे। जिल्हा केंद्र निवडीबाबत आता साधारणतः काय नवीन नियम आलेले आहेत ते पण लक्षात घ्या। आता यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बघा आपण ती माहिती बघणार आहोत, आणि नव्याने जे उमेदवार आता फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय अपडेट आहे ही पण आपण बघणार आहोत। आता नव्याने जे उमेदवार फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी बघा, ज्यांना नव्याने अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक असणार आहे। ओके, त्यावेळेसच तुम्हाला ऑप्शन उपलब्ध होणार आहे। आणि आता जुने उमेदवार म्हणजे यापूर्वी ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरून झालेला आहे
त्या उमेदवारांनी काय करायचंय लक्षात घ्या. आता आयोगाने एक स्टेप दिलेली आहे. आयोगाच्या प्रणालीवर जाऊन नव्याने केंद्राची निवड करणे त्यांना अनिवार्य आहे. म्हणजे जुन्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी परीक्षा केंद्र निवडायचे आहे. त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवतो नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला ते फॉलो करायचंय लक्षात घ्या. पण सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जिल्हा केंद्र निवड ही करायची आहे, परीक्षा केंद्र निवड ही करायची आहे. चला समजून घेऊया की आता तुम्हाला काय करायचंय. आता जुन्या उमेदवारांनी केंद्र निवडण्यासाठीची जी काही ऑनलाईन प्रक्रिया आहे ही कधी सुरू होते त्याची पण तुम्हाला मुदत दिलेली आहे. 19 जुलै 2026 ला दुपारी 2 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. तर 31 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत साधारणतः तुम्हाला हे ओपन असणार आहे. ओके, मग यामध्ये काय करायचंय, हे फक्त कोणासाठी, ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरून झालेला आहे त्या उमेदवारांनी ही प्रक्रिया करायची. ओके, बघा उमेदवारांच्या प्रोफाईल मधील तुम्हाला माय अकाउंट वर तुम्हाला क्लिक करायचंय. पहिली स्टेप, माय अकाउंट वर गेल्यानंतर तुम्हाला प्रस्तुत परीक्षेच्या जाहिराती समोर म्हणजे जो काही जाहिराती क्रमांक असेल तिथे तुम्हाला व्ह्यूचा असा ऑप्शन येणार आहे. त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. दुसरी स्टेप, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंटर सिलेक्शन म्हणून असा ऑप्शन येईल. सेंटर सिलेक्शन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर इच्छित जिल्हा केंद्राची तुम्हाला निवड करून बटनावर क्लिक करायचंय. म्हणजे तुम्हाला जे परीक्षा केंद्र हवं आहे त्या परीक्षा केंद्र तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ते सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय आणि सबमिट वर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचंय. ओके, अतिशय सोपी प्रोसेस आहे. ही तुम्हाला कधी सुरू होत आहे लक्षात घ्या. 19 जुलै पासून दुपारी 2 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया. आता केंद्र निवडीबाबतचे 3 अत्यंत महत्वाचे नियम लक्षात घ्या. ज्या उमेदवारांनी आता केंद्राची निवड न केल्यास तुम्हाला विहित वेळेमध्ये म्हणजे जो काही दिलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला जर तुम्ही परीक्षा केंद्र निवडलं नाही तर तुम्हाला पूर्ण न केल्यास उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यानुसार म्हणजे तुम्ही जो करस्पॉन्डंट ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेसचा विचार करून परीक्षेचे ठिकाण तुमचे निश्चित करण्यात येईल. पहिला नियम. ओके, दुसरा नियम लक्षात घ्या. क्षमता संपल्यास म्हणजे मुदत संपल्यास एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांची प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर निवडलेल्या केंद्राच्या जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना बैठक व्यवस्था करण्यात येईल. म्हणजे एखाद्या सेंटरवरती समजा नाही झालं तर तुम्हाला त्याच्या जवळच तुम्हाला दुसऱ्या सेंटरवरती तुमची व्यवस्था करण्यात येईल. तिसरा, बदल शक्य नाही. एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेल्या जिल्हा केंद्र परीक्षा उपकेंद्रात बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही. म्हणजे तुम्ही एकदा परीक्षा केंद्र निवडल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाहीये, लक्षात घ्या. ओके, हे 3 महत्वाचे नियम लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा आता चेकलिस्ट ऍक्शन प्लॅन म्हणजे आता आपण जो काही व्हिडिओ बघितला या व्हिडिओ मधला जो काही सारांश आहे 4 जे महत्वाचे मुद्दे ते पुन्हा एकदा मी रिपीट करतो, लक्षात घ्या. पहिला मुद्दा, पॅटर्न समजून घ्या. आता परीक्षा ऑनलाईन नसून ऑफलाईन होणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, कॅलेंडर अपडेट करा. म्हणजे अगोदर जी परीक्षा होती जी होणार होती ती आता तुमची पूर्व परीक्षेमध्ये बदल झालेला आहे. आता नव्याने पूर्व परीक्षा तुमची होणार आहे. 25 ऑक्टोबरला ही पूर्व परीक्षा होणार आहे आणि 27 डिसेंबर 2026 ला तुमची मुख्य परीक्षा होणार आहे, लक्षात घ्या. तिसरा महत्वाचा बदल, हा प्लॅन टिक केला. दुसरा पण टिक केला. तिसरा, अर्ज सबमिट करण्याची तुम्हाला आता मुदत वाढलेली आहे. 31 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. 31 जुलैच्या आत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर तिसरा, ऑनलाईन फी मध्ये तुम्हाला 3 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला ऑनलाईन फी भरायची, ते पण ऑनलाईन म्हणजे UPI आणि कार्डच्या माध्यमातून भरायची. चलन बंद झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि शेवटचा जो बदल आहे तो केंद्र निवड म्हणजे तुम्हाला जुने उमेदवार असल्यास तुम्हाला 31 जुलै पूर्वी पोर्टलवर जाऊन तुम्हाला जिल्हा केंद्राची निवड करायची आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.